लहान मुलांचं सांगेल डाएट की 6 महिने किंवा वर्षभर त्यांना आईचं दूध हे खूप महत्वाचं आहे. जेवढं साधारणतः 1 वर्षभर तुम्ही तरी दिलं, 1.5 वर्षापर्यंत तरी चांगलं आहे. 6 महिने तर कंपल्सरीच असतं आईचं दूध. आईच्या आरोग्यासाठी पण चांगलं असतं. म्हणजे आईच्या ब्रेस्टच्या हेल्थसाठी असेल किंवा ओव्हरऑल हेल्थसाठी आईच्या आणि मुलांच्या पण. मुलांना जेवढं आईचं दूध मिळणार आहे तेवढं मुलांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांचं सुरुवातीचं जे फूड असतं ते तांदळाची पेज असेल, तांदळाचं पाणी, हे अगदी आपल्या जुनी आजी त्यांनी जे काही आपल्याला सांगितलं तसंच ते योग्य आहे की तांदूळ हे पचायला हलका असतं, त्यामुळे त्यांना सुरुवातीला हलकं देणं आहार खूप महत्वाचं आहे. आणि डॉक्टरांकडून सांगितलं असतं, तुम्ही पेडियाट्रिशियन कडून, की ते त्यांच्याकडून सांगितलं जातं की मीठ आणि साखर तुम्ही देऊ नका. पण बरेच जण नाही चालतं, काही होत नाही, त्यांना टेस्ट झाली पाहिजे. याच्यामागे कारण हे आहे की मीठ आणि साखर याच्यामुळे त्यांची किडनी नाजूक असतं, म्हणजे त्यांचं सुरुवातीचं जे ऑर्गन्स असतात शरीरातले त्याच्यावर ताण येऊ नये म्हणून ते सांगितलं जातं की मीठ आणि तुम्ही साखरेची त्यांना सुरुवातीला देऊ नका. एक साधारण वर्षभर तरी देऊ नका, 6 ते 8 महिने. त्यानंतर तुम्ही हळूहळू त्यांना दाल खिचडी द्या, कढी भात द्या जे प्रोबायोटिक आहे, थोडेसे फळं द्या बारीक बारीक स्मॅश करून.